इथे मी 400 ग्राम आवळा आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आवळ्याच्या अशा प्रकारे पातळसर फोडी करून घ्यायच्या. हिरव्या मिरचीला अशा प्रकारे उभी चीर करून घ्यायच्या. नंतर त्याचे 1-1.5 इंचाचे तुकडे करून घ्यायचे. आता सर्व आवळ्या आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. एका पॅनमध्ये 2 चमचे धणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 5 चमचे मोहरी, पाऊण चमचा मेथी दाणे, 10-12 लवंगा आणि काळी मिरी घालायची आणि हाताला सोसवेल इतपत गरम होईपर्यंत आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहे. नंतर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे. आता गॅस बंद करायचा आणि गरम असलेल्या पॅनमध्ये 2 चमचे मीठ आणि 1 चमचा सैंधव मीठ घालून हलकेसे गरम होईपर्यंत ते चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते. आता त्याच पॅनमध्ये पाऊण वाटी तेल ओतायचे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा. अर्धा चमचा जिरे, 4 लवंगा, 4 काळी मिरी आणि थोडा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि गरम तेलामध्ये ते व्यवस्थित परतून घ्यायचे. आता त्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, लाल तिखट 1.5 चमचा घालून व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. तेल पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. भाजून घेतलेले साहित्य मिक्सरमधून हळद आणि मीठ घालून वाटून घ्यायचे. आता तयार केलेला हा मसाला तेलामध्ये घालायचा. त्यामध्येच आवळ्याच्या फोडी आणि हिरव्या मिरच्याचे काप घालायचे. मिक्स करून घ्यायचे.